दुर्गबोरी ग्रामपंचायतीचा अनागोंदी कारभार, योजनेचे 3-13. पंचायत समितीचे दुर्लक्ष, योग्य लाभार्थ्यांना मिळत नाही घरकुल, ग्रामस्थांचा आरोप, न्याय न मिळाल्यास करणार आमरण उपोषण. प्रतिनिधी भागवत जाधव. नमस्कार, मी भाग्यश्री. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये आपले स्वागत करते. मेहकर तालुक्यातील मौजे दुर्गबोरी या गावात ग्रामपंचायतचे ग्रामसेवक हे काही सदस्यांना लाभ देऊन गावकऱ्यांना अंधारात ठेवीत असल्याचे प्रकार घडत आहे व ग्रामपंचायत सदस्य घरकुल योजनेचा लाभ स्वतः घेत आहे, असा आरोप गावकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे केलेला आहे. त्यांना न्याय न मिळाल्यास, सोबतच गावातील खऱ्या लाभार्थ्यांना घरकुल वाटपाचा लाभ न मिळाल्यास येत्या 15 फेब्रुवारी या तारखेपासून समस्त गावकरी पंचायत समिती मेहकर या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहे, असे गावकरी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले. भागवत जाधव, मेहकर तालुका प्रतिनिधी. तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह. नमस्कार. नमस्कार. आपण पाहता महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह. आपण सध्या दुर्गबोरी तालुका मेहकर या गावी आहोत. या ठिकाणच्या काही ग्रामस्थांनी काल पंचायत समितीमध्ये जवळपास शेकडो लोकांनी या ठिकाणी जो घरकुलाचा प्रश्न आणि घरकुलामध्ये जो भ्रष्टाचार होता, योग्य लोकांना घरकुल मिळत नाही आणि ज्या लोकांना खरोखर याचा लाभ भेटला नाही पाहिजे, अशा आशयाचं या ठिकाणी यांनी निवेदन सादर केलेलं आहे. आपण या ठिकाणी काही लोकांशी त्या निवेदनाच्या संदर्भात या ठिकाणी संवाद साधणार आहोत. पहिल्यांदा आपण या ठिकाणी या गावचे जे रोजगार सेवक आहेत ग्रामपंचायतचे, त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत. नमस्कार. आपल्या गावातील काही लोकांनी ग्रामपंचायतमध्ये जे घरकुलं या ठिकाणी काही लोकांना भेटलेले, त्यांच्या निवेदनाच्या नुसार की अविवाहित लोकांना आणि काही ज्यांना आवश्यकता नाही त्या लोकांना सुद्धा घरकुल दिलेले. त्याचं जे मास्टर तुम्ही ग्रामपंचायतचे रोजगार सेवक यांना त्यांना तुम्ही जे पाठवलं, त्या संदर्भात तुम्ही संपूर्ण चौकशी केली होती आणि का ग्रामपंचायतनं जो ठराव घेतला होता त्या ठरावाला अनुसरून या ठिकाणी हा जो घरकुलाचा एक प्रस्ताव आपण पंचायत समितीकडे पाठवला, तो पास होऊन आला. परंतु हे किती पती होती? प्रस्ताव म्हणजे जे अवैध समजा आहे त्याचा प्रस्ताव मी आत्तापर्यंत पाठवलेला नाही. त्याचे मस्ट आपल्या जे समजा घरकुलचे जे आपल्याकडे काम आहे, घरकुल आल्यानंतर आपण घरकुल त्याचं काम चालू झालं त्याच्यानंतर आपण मस्टर काढतो. याचं जोपर्यंत घरकुल चालू होत नाही तोपर्यंत आपण मस्टर काढत नाही. बरोबर. समोरच्या व्यक्तीला या लोकांच्या म्हणण्यानुसार त्यांना चेक भेटलेला आहे, त्यांच्या घरकुलाला सुरुवात झालेली आहे. हे कसं काय शक्य? नाही शक्य म्हणजे जोपर्यंत घरकुल चालू होत नाही तोपर्यंत आपण मस्टर काढत नाही. रोजगार आणि मंथली त्या व्यक्तीला या ठिकाणी चेक भेटला नाही, कोणची सानुग्रह म्हणजे मदत, जी घरकुलाची जी मदत भेटत असते ती मदत भेटली का नाही? तेवढं आपल्यापर्यंत पोहोचलं नाही ना. ते ग्रामपंचायत साहेब आपल्या त्याच्याकडे असते, आपल्याला काही नाही. ठीक आहे. या ठिकाणी आपल्या ठिकाणी या ठिकाणी रोजगार सेवक यांनी या ठिकाणी त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. या ठिकाणी आपल्यासोबत गावातील काही ग्रामस्थसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. नमस्कार साहेब, आपलं नाव? प्रभाकर केतन लता. साहेब, तुम्ही जे काल पंचायत समितीमध्ये हे जे निवेदन दिलेलं आहे, काय मागणी आहे तुमच्या? आमच्या गावात जे घरकुलचे जे चालू आहे ते म्हणजे विधवा महिलांना, गोरगरिबांना हे अजूनपर्यंत भेटलेलं नाही. आणि ज्यांचे जे आहे की त्याच्यात हे फ्रॉड आहेत, बिना लग्नाचे आहेत, हे असेच घरकुलं मंजूर होण्यात आलेले आहेत. तर याच्यासाठी आम्ही ग्रामपंचायतमध्ये एक ठराव मागितला होता, त्यांनी काय दिला नाही आम्हाला. मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला काय पंचायत समितीमध्ये जाऊन घेऊ शकता. आम्ही पंचायत समितीमध्ये गेलो, तिथे आम्ही एक निवेदन दिलेलं आहे BDO साहेबांना. ठीक आहे. माझे नाव रमेश रामदास इंगळे. मी या पंचायत समितीमध्ये आम्ही ग्रामवासी दुर्गबोरी यांनी या पंचायत समिती मेकर येथे आम्ही एक प्रस्ताव निवेदन सादर केलेले आहे. त्या अनुषंगाने आम्ही येथे म्हणजे निकृष्ट दर्जाचे सदस्य किंवा त्यांच्या घरात 3 किंवा 4 घरकुलं पास होऊन आलेले आहेत. या संदर्भात किंवा अविवाहित यांचे पण अविवाहितवाल्याचे पण इथं घरकुल मंजूर झालेले आहेत. तरी ही कारवाई व्हावी अशी आम्ही या पंचायत समिती मेकर इथे निवेदन दिलेलं आहे.
व 15/2/2025 रोजी आम्ही पंचायत समितीसमोर उपोषण करेल असा इशारा सुद्धा पंचायत समिती मेकर येथे दिलेला आहे. तुम्ही या ठिकाणी जे पंचायत समितीमध्ये जे निवेदन दिलेलं आहे, पंचायत समितीसमोर तुम्ही आता उपोषणाला बसणार आहात. या ठिकाणी उपोषण हे आमरण उपोषण आहे का साधं उपोषण आहे? आमरण उपोषण. हे जे उपोषण आहे ते ग्रामस्थ आमरण उपोषण करतील अशी माझी सर्व गावकरी वासियांची विनंती आहे.